हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 आहे जो अल्जेब्रा आपला मॅथ 1चा त्यामधला आपला क्वेश्चन नंबर 4 आपण चालू करणार आहोत. तर आपण त्यामध्ये पहा, या आधी सुद्धा आपला फर्स्ट पार्ट आपण त्यामध्ये टाकलेला आहे. आता सेकंड पार्ट मध्ये आपण पाहणार फाइंड द व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. तर या ठिकाणी चेक करा, आपल्याला व्हॅल्यू दिली आहेत, आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ. तर या आधी सुद्धा आपल्याला पहा सांगितलं आहे की काय करायचं, सर्वात पहिला क्रॉस मल्टिप्लाय या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजेच किती चेक करू शकता तुम्ही, या ठिकाणी करू शकता 4 × 7, त्यानंतर परमनंट मायनस, मग 3 × 2, या ठिकाणी आपला 28 - 6 म्हणजे आपला फर्स्ट आन्सर किती आला 22. क्लिअर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. फर्स्ट नंबरचा झालेला आहे आपला क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लेम सेट फर्स्ट. ओके, तर सेकंड सॉल्व्ह करू आपण. चेक करा, पहिला सर्वात पहिला मल्टिप्लाय कोणाचा येईल 5 × 1, 5 × 1 परमनंट मायनस, त्यानंतर काय घ्यायचं आहे -2 इंटू किती आहे -3, 5 जसाच्या तसा. चेक करा, आता 3 मायनसचे आले, किती आले चेक करा. तर मायनस इंटू मायनस प्लस होईल, पुन्हा प्लस इंटू मायनस मायनस होईल, 3 × 6. तर 6 मधून 5 गेले किती आलं 1, मायनसचं साईन. ठीक आहे, हे सुद्धा एक्झाम्पल झालंय. त्यानंतर पाहणार आपण थर्ड नंबरचं. तुम्ही बघू शकता 3/1. या ठिकाणी आपलं मल्टिप्लाय काय होईल चेक करू शकता. 3 × 4 परमनंट मायनस -1 × 1 काही आपल्याजवळ 12 मायनस इंटू मायनस प्लस 1 आणि या ठिकाणी आपला आन्सर किती येईल 13. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला जो 4th नंबरचा क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. तर यानंतर जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहणार काय, ते सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. ओके, तर क्रॅमर्स रूलने जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्यामध्ये सर्वात पहिले एक्झाम्पल झालं 6x - 3 = -10. आता हे बरोबर फॉर्म मध्ये दिला ax + bx = c. पण या ठिकाणी पाहू शकता हे इक्वेशन त्या फॉर्म मध्ये नाही, तर सर्वात पहिले याला चेंज करू आपण. काय करू, 3x + 5y = 8. तर आता आपण घेऊ व्हॅल्यू, म्हणजे काय सर्वात पहिले a1 = किती आपल्याकडे 6, त्यानंतर b1 = किती आपल्याकडे -3, त्यानंतर c1 = -10. त्याचप्रमाणे आता कोणत्या व्हॅल्यू पाहिजे, आता जसं a1 घेतलं तर आता काय घेऊ आपण a2 = 3, त्यानंतर b2 = किती आपल्याकडे 5 आणि आपल्याकडे c2 = किती आपल्याकडे 8. क्लिअर. आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला या ठिकाणी d, त्यानंतर dx, त्यानंतर dy चे व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर सर्वात पहिले घेतो मी d. तर d ची व्हॅल्यू घेईन, तर त्यासाठी आपला एक फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. क्लिअर. तर a1 किती आपल्याकडे, तर a1 आहे आपल्याकडे 6, त्यानंतर a2 किती आपल्याकडे ते 3, b1 किती आपल्याकडे -3, तर b2 आपल्याकडे किती आहे 5. ओके, तर याचं करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय. ओके, तर सर्वात पहिले असं मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर 6 × 5, मग काही मायनस परमनंट मायनस, मग काही -3 इंटू किती आपल्याकडे 5. ओके सॉरी 5 किती आपल्याकडे 3. चेक करा किती येतात आपल्याजवळ 6 × 5 = 30, मायनस इंटू मायनस प्लस 3 × 3 = 9. या ठिकाणी व्हॅल्यू काय आली आहे -39, म्हणजे आपली डी ची व्हॅल्यू आली आहे -39. ओके, त्याच पद्धतीने आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dx च्या. कशाच्या काढायची आहे, dx च्या. तर dx साठी फॉर्म्युला कोणता येते आपल्याला, c1 c2 b1 b2. क्लिअर. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता c1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -10, त्यानंतर c2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 8, b1 ची व्हॅल्यू किती आहे -3 आणि b2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5. पुन्हा आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय, सर्वात पहिला कोणता -10 × 5 हाच मल्टिप्लाय करायचा. मग परमनंट मायनस, मग कोणाचा याचा, म्हणजेच किती -3 × 8. तर या ठिकाणी मल्टिप्लाय केला तर किती 50, मायनस इंटू मायनस प्लस, या ठिकाणी किती 24. आणि या ठिकाणी पहा स्टुडंट, जर तुम्ही 50 मधून जर 24 मायनस केले तर आपल्याकडे 26, पण कशी येईल आपल्याकडे -26 आपल्याकडे येईल. क्लिअर. त्या ठिकाणी आता पहा dx ची व्हॅल्यू झाली, आता पाहायची आपल्याला dy ची. तर dy ची व्हॅल्यू काय, तर चेक करायचं. dy साठी आपल्याला काय करायचं, तर फॉर्म्युला a1 a2 c1 c2. क्लिअर. तर a1 ची व्हॅल्यू पहा किती येते सर्वात आधी, तर a1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 6, a2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3, त्यानंतर नंतर c1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -10, तर आपल्याकडे c2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 8. कोणाचं मल्टिप्लाय
6 इंटू 8, मग परमनंट मायनस, नंतर असा क्रॉस मल्टिप्लाय, -10 इंटू किती आलं आपल्याकडे, सॉरी -10 इंटू 3. क्लिअर. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोघांचा मल्टिप्लाय केला तर 48, मायनस इंटू मायनस काय झालं प्लस, त्यानंतर किती झालं 30, तर आपल्याकडे याची ऍडिशन येईल 78. क्लिअर. आता आपल्याला जो डी झाला, dx झाला, dy झाला, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आता x आणि y च्या. ओके, तर आता या ठिकाणी लिहितो मी बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची काढायची आहे, तर त्यासाठी काय लागेल आपल्याला dx अपॉन डी. त्यानंतर y ची व्हॅल्यू काढायची तर काय केलं dy अपॉन डी. तर तुम्ही बघू शकता dx ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -26 अपॉन डी ची व्हॅल्यू आहे 39. तर दोघांना 13 ने डिवाइड होऊन जाईल, 13 2 जा, 13 3 जा, कशाचं साईन राहील मायनसचं. त्यानंतर dy ची व्हॅल्यू आपल्याकडे 78 अपॉन डी ची व्हॅल्यू आहे 39 2 जा, तर y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 2. क्लिअर. तर आता या ठिकाणी लिहू शकतो आपण -2/3 and 2 is the solution of the equation. सोल्युशन ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जो आपला 5th नंबरचा जो क्वेश्चन होता त्यामधला आपला फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर झाला. आता पाहणार आपण नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल चेक करा. सर्वात पहिले ax + bx = c या फॉर्म मध्ये दिलेला आहे, म्हणजे डायरेक्ट आपण व्हॅल्यू शकतो कशाच्या, a1 इक्वल टू किती आपल्याकडे 4, त्यानंतर b1 इक्वल टू आपल्याकडे येईल -2, त्यानंतर c1 इक्वल टू आलं -4. ओके, तर या ठिकाणी आता पुन्हा a2 इक्वल टू इन 4, त्यानंतर b2 इक्वल टू इन 3, त्यानंतर c2 इक्वल टू इन आपल्याकडे 16. क्लिअर. आता पहा आता सरळ पहिले मग अशी x म्हटलं तर dx dy, पण या ठिकाणी चेक करा व्हेरिएबल काय आलेला आहे, या मानिक m दिलेला आहे. तर मी या ठिकाणी लिहितो सर्वात पहिले d ची व्हॅल्यू सेम राहील, फॉर्म्युला आपला तोच a1 a2 b1 b2. क्लिअर. a1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4, a2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4, त्यानंतर b1 ची व्हॅल्यू किती आहे -2, तर b2 ची व्हॅल्यू किती आहे 4. सर्वात पहिला हा मल्टिप्लाय तर 4 इंटू 4, त्यानंतर परमनंट मायनस, नंतर किती येईल -2 इंटू 4. तर या ठिकाणी बघू शकता, एक मिनिट चेक करू, a1 4 आहे आपला, तर a2 सुद्धा 4, b1 -2 चेक करा. आपल्या या ठिकाणी मिस्टेक झाली आहे, b2 ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 3 आहे. b2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3, तर या ठिकाणी आपल्याला थोडं करेक्शन करावं लागेल, म्हणजेच काही आपल्याकडे 4 इंटू 3 मायनस, त्यानंतर -2 इंटू 4. ओके, तर या ठिकाणी झाले 12, मायनस इंटू मायनस झाले प्लस, नंतर 4 इथं पाहिजे 4 मायनस इंटू मायनस 4 2 जा 8, तर या ठिकाणी किती आपलं 20. डी ची व्हॅल्यू झाली आपल्याकडे 20. त्यानंतर आपल्याला कशाची पाहिजे dx चा फॉर्म्युला आपण याच्या पहिले सुद्धा पाहिला आहे. काही ना आपल्याकडे c1 c2 b1 b2, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी c1 c2, तर c1 ची व्हॅल्यू किती आहे -4, तर c2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 16, b1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -2, तर b2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3. मल्टिप्लाय -4 इंटू 3, त्यानंतर परमनंट मायनस, त्यानंतर -2 इंटू किती आपल्याकडे 16, किती आपल्याकडे -12, मायनस इंटू मायनस प्लस, 16 2 जा 32. आता चेक करा 32 मधून जर आपले 12 गेले तर या ठिकाणी आपल्याकडे पुन्हा किती आलं, या ठिकाणी 20, किती आलेला आहे 20 या ठिकाणी आलेला आहे. तर dx ची सुद्धा dx नाही म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणून आलं dm म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण dm. आता पाहणार आपण dn, पुन्हा काही a1 a2 c1 c2. क्लिअर. तर व्हॅल्यू पुट करून टाकू आपण. a1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 4, a2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 4, c1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -4 आणि c2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 16. पुन्हा मल्टिप्लाय कोणता 4 इंटू 16 परमनंट मायनस, नंतर किती -4 इंटू 4. तर या ठिकाणी 64 मायनस इंटू मायनस प्लस किती झाले, या ठिकाणी 4 4 जा
16. तर या ठिकाणी आपली ॲडिशन येऊ शकते पहा किती, जर आपलं झालं 6 टाकले तर 70 आणि या ठिकाणी आपली ॲडिशन येईल 80. किती आला 80. या ठिकाणी चेक करा आपलं डीएम आणि डीएन आलाय. आता आपल्याला काढायचं आहे एम आणि यांच्या व्हॅल्यू. तर या ठिकाणी मी यूज करतो बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. ओके, बाय क्रॅमर्स रूल नुसार आता आपल्याला एम आणि यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तर मी काय करतो, मला एम ची व्हॅल्यू काढायची आहे तर काय करतो, डीएम अपॉन डी आणि एन ची व्हॅल्यू काढायची आहे तर डीएन अपॉन डी. तर डीएम ची व्हॅल्यू चेक करा तुम्ही. डीएम ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 20. तर डी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 20. तर या ठिकाणी आपली किती आली आहे 1. किती आलाय 20 1 जा 20. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही डीएन ची व्हॅल्यू किती आहे 80 आणि डी ची व्हॅल्यू आपल्याकडे 20. तर किती झालं 24 जा. किती झालं 24 जा. तर या ठिकाणी पाहू शकता आपलं सेकंड एक्झाम्पल जे आहे या क्वेश्चन मधलं ते सुद्धा झालं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो 1 and 4 is the solution of the equation. Solution of the equation. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपलं सेकंड एक्झाम्पल सुद्धा संपलेलं आहे. एक्झाम्पल आपण दिले. आता चेक करा आपला ax प्लस bx इक्वल टू सी या फॉर्म मध्ये दोन्ही आपल्याला इक्वेशन दिले. आता फक्त आपल्याला घ्यायचे व्हॅल्यू कशाच्या. चला पहा a1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3. त्यानंतर b1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2. त्यानंतर c1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5/. ओके, जसं a1 b1 आणि c1 घेतलाय त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे a2 ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 1/3. b2 ची व्हॅल्यू इथं आपल्याकडे 3 आणि c2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे -4/3. क्लिअर. ओके, 4/3. ओके, आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायला लागते, डी ची काढायला लागते, डीएक्स ची काढायला लागते आणि डी वाय ची सुद्धा व्हॅल्यू काढायची. त्या बेसवरच आपण कशाची व्हॅल्यू काढू शकतो एक्स आणि वाय. तर सर्वात पहिले आपल्याला काढायची आहे डी ची व्हॅल्यू. डी ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपला फॉर्म्युला यूज करतो आपण a1 a2 b1 b2. तर a1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3 आली आहे. त्यानंतर a2 ची किती आपल्याजवळ 1/3. क्लिअर. b1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -2. त्यानंतर b2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 3. चला किती आहे b1 ची चेक करा. b1 ची -2 आहे आणि b2 ची किती आहे 3 आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय या दोघांचा मल्टिप्लाय चेक करा. 3 × 3 परमनंट मायनस मग किती आपल्याकडे -2 × 1/3. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 3 × 3 आपल्याला करायचं होतं तर 9 झालं म्हणजे ज्यानं. आता 3 3 किती झालं 9 मायनस इंटू मायनस प्लस 2 1 जा 2 आणि खाली किती राहिले आपल्याजवळ 3. ओके, आता या ठिकाणी मायनस इंटू मायनस काय आपल्याजवळ प्लस. आता या ठिकाणी चेक करू शकतो 9 ने तुम्ही जर 3 ला मल्टिप्लाय केलं 27 आणि 27 प्लस 2 29. म्हणजे या ठिकाणी आलं आपलं 29/3. फर्स्ट व्हॅल्यू या ठिकाणी आपली आलेली आहे. आता डी झाली आपल्याला. आता काय घेऊ आपण डीएक्स साठी आपला फॉर्म्युला काय होता c1 c2 b1 b2. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की c1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5/2. त्यानंतर c2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -4/3. त्यानंतर b1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -2. त्यानंतर b2 ची व्हॅल्यू चेक करू शकता तुमच्याजवळ किती आहे 3. आता मग या ठिकाणी मल्टिप्लाय कोणाचा चेक करा. काय करा 5/2 × 3. त्यानंतर परमनंट मायनस मग काय आपल्याजवळ -2 × -4/3. या ठिकाणी काही आपल्याजवळ चेक करा 5 3 जा 15 अपॉन किती आपल्याजवळ 2. चला मायनस इंटू मायनस काही झालं आपल्याजवळ प्लस. पुन्हा मायनस आहे तर प्लस जर मायनसला मल्टिप्लाय केलं तर पुन्हा काही नाही मायनस होईल. 4 2 जा 8 आणि खाली किती राहिले या ठिकाणी 3. ओके, आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. आपण चेक करा किती आहे 15 3 जा 45 मायनस 8 2 जा 16 अपॉन 3 2 जा या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही. 3 2 जा किती ना आपल्याकडे 6. हा मल्टिप्लाय झाला, हा मल्टिप्लाय सुद्धा झाला. किती झाला आपला चेक करू शकता तुम्ही. या ठिकाणी 5 3 जा 15 केलं 2 जसेच्या तसे मायनस इंटू मायनस प्लस. पुन्हा आपण मायनसला मल्टिप्लाय केलं तर मायनस 4 2 जा 8 आणि किती राहिले आपल्याकडे खाली आपल्याकडे राहिले आहे 3. चेक करा इकडे 5/2 × 3 -2
2 4/3. या ठिकाणी चेक करा, तुम्ही मल्टिप्लाय करू शकता तुम्ही क्रॉसमध्ये. 15 3 जा 45, 8 2 जा 16, क्लिअर. आणि खाली किती 3 2 जा 6 या ठिकाणी आपलं आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन जर केलं तर या ठिकाणी आपले सबट्रॅक्शन जर केलं तर या ठिकाणी आपले 29/6. ओके, 6 व्हॅल्यू आलेली आहे. आता पाहणार आपण dy. तर डीवायचा फॉर्म्युला काय होईल आपला चेक करा. डीवायचा होईल a1/a2, त्यानंतर c1/c2. तर a1 ची व्हॅल्यू चेक करा आपली. a1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे 3, a2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे 1/3, त्यानंतर c1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे 5/2 आणि c2 ची व्हॅल्यू दिली आहे -4/3. ओके, तर क्रॉस मल्टिप्लाय कोणाचं येईल आपलं चेक करा. 3 × -4/3, त्यानंतर आपलं परमनंट मायनस, मग काय आपल्याकडे 5/2 इंटू किती दिलं आपल्याजवळ 1/3. या ठिकाणी आपण पाच चेक करा. याला जर याला मल्टिप्लाय केलं तर -12 अपॉन किती राहील आपल्याकडे 3, त्यानंतर -5 1 जा 5 आणि खाली राहील आपल्याकडे 6. आता या ठिकाणी पाहू शकता स्टुडंट तुम्ही, इथं 6 आहे आणि इथं किती आहे 3. तर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचा आहे. तर मी काय करतो, याला 6 करायसाठी याला 2 न मल्टिप्लाय करतो, याला 2 ला मल्टिप्लाय करतो. तर चेक करा किती -24/6 आणि मायनस किती आहे इकडे माझ्याजवळ 5/6. तर या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर आपला जो चेक करा डिनॉमिनेटर सेम राहील आणि दोन्ही मायनस मायनस ऍडिशन होऊन जाईल. तर आपल्याकडे किती 29/6 या ठिकाणी आलेला आहे. तर डी ची, dx ची आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे. आता घेऊ आपण बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला माहित आहे कशाची व्हॅल्यू काढायची, x ची व्हॅल्यू काढायची काय dx/d. y ची व्हॅल्यू काढायची आता आपल्याला काय dy/d. आता सर्वात पहिले आपण ही व्हॅल्यू काढून dx ची व्हॅल्यू काढायची आहे. सॉरी, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. dx किती दिलं आपल्याला 29/6 पुन्हा अपॉन d ची व्हॅल्यू किती आपल्याजवळ 29/3. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 29/6 जसं तर रेसिप्रोकल होऊन जाईल, तर 3 जाईल वरत आणि 29 राहील आपल्याजवळ खाली. 29 कॅन्सल, 3 1 जा आणि 3 2 जा. तर आपली x ची व्हॅल्यू झाली 1/2. आता त्याच पद्धतीने इकडे पाहू आपण dy ची व्हॅल्यू सुद्धा किती आपल्याजवळ -29/6. आता पुन्हा त्याला अपॉन dx ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याजवळ, सॉरी d ची व्हॅल्यू किती आपल्याजवळ 29/3. या ठिकाणी पुन्हा रेसिप्रोकल बरोबर -29/6 इंटू इकडे राहील 3/29. आता चेक करा 29 कॅन्सल, 3 1 जा 3 2 जा. म्हणजे आता चेक करा मायनसचं साईन आहे, तर या ठिकाणी -1/2. तर आता चेक करा तुम्ही x ची सुद्धा व्हॅल्यू आणि y ची सुद्धा व्हॅल्यू आली आहे. तर आपण लिहू या ठिकाणी 1/2 and -1/2 is the solution of the equation. ओके, तर या ठिकाणी आपला थर्ड नंबरचं एक्झाम्पल सुद्धा संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल पाहणार 4 नंबर. आपल्याकडे काय पाहायचं, आपल्याला ax + bx = c या फॉर्म मध्ये पाहिजे. हे ठीक आहे, पण या ठिकाणी पाहू शकता आपला x टर्म काय सेकंड नंबरवर आहे. तर आपल्याला काय घ्यायला सरळ आधी -5x + 12y आणि या ठिकाणी किती 39. म्हणजे आता आपल्या करेक्ट फॉर्म मध्ये आपण आलेलो आहोत. आता आपण याच्या व्हॅल्यू घेऊ, म्हणजे कशाच्या a1. तर a1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7, त्यानंतर b1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 3, त्यानंतर c1 ची व्हॅल्यू आपल्याकडे 15. ओके, जर a1 b1 c1 झालं त्याच पद्धतीने a2 b2 आणि c2 सुद्धा पाहणार आपण. चला a2 ची व्हॅल्यू किती ना आपल्याकडे -5, b2 ची व्हॅल्यू येईल आपल्याकडे 12 आणि c2 ची आपल्याकडे व्हॅल्यू येईल आपल्याकडे 39. तर सर्वात पहिले आपण काढणार आहे d. कशाची व्हॅल्यू d चे. चेक करा काही आपल्याकडे फॉर्म्युला a1 a2 b1 b2. तर तुम्ही पाहू शकता a1 किती दिला आपल्याला 7, त्यानंतर a2 किती दिला आपल्याला -5, त्यानंतर b1 किती दिला आपल्याला 3, तर b2 किती दिला आपल्याला 12. सर्वात पहिले मल्टिप्लाय कोणाचा आहे 7 × 12, त्यानंतर परमनंट मायनस, त्यानंतर किती आहे 3 × किती दिला -5. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती झाला मल्टिप्लाय 84 मायनस इंटू मायनस प्लस किती झाला 15. म्हणजे या ठिकाणी आपली ॲडिशन 99. ओके, आता हे आपली व्हॅल्यू आलेली आहे कशाची d ची. आता पाहिजे आपल्याला dx साठी आपण काय यूज करतो c1 c2 b1
D2. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता C1 किती आपल्याकडे 15, C2 किती दिला आपल्याकडे 39, त्यानंतर B1 किती दिला आपल्याला 3, त्यानंतर B2 चेक करा आपल्याला B2 किती दिला आहे 12. क्लिअर. मल्टिप्लाय कोणाचं आहे ना आता 15 into 12, त्यानंतर परमनंट मायनस 3 into 39. ओके. आता करू या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता मल्टिप्लाय करणार आहोत. चेक करता या ठिकाणी जर आपण 15 आणि 12चा जर मल्टिप्लाय केला तर आपल्याजवळ येईल 180 मायनस या ठिकाणी 9 3 जा 27, किती उरले 2, 3 3 जा 9 प्लस 2 किती झाले 11. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. चेक करा आता 10 मधून 7 गेले 3 राहिले. ओके. 8 मधून तुमचे 2 गेले तर या ठिकाणी 6 राहिले आणि 1 मधून 1 गेला तर 0. म्हणजे किती आला स्टुडंट आपल्याकडे आहे 63 आला. ओके. तर dx सुद्धा झाला आपल्याला पाहिजे तर dy ची व्हॅल्यू. तर dy च्या व्हॅल्यूसाठी काय करतो आपण a1 a2 c1 c2. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता a1 च्या व्हॅल्यू पहा किती आपल्याकडे a1 ची 7, तर a2 ची किती आपल्याकडे -5. पहा एक जरी व्हॅल्यू तुमची या ठिकाणी चुकली तर पूर्ण गणित तुमचं चुकून जाईल. गणित आहे मोठं. ठीक आहे. त्यानंतर C1 किती आपल्याकडे 15, तर C2 किती आपल्याकडे 39. ओके. तर 7 into 39 परमनंट मायनस 15 into -5. आता 9 7 जा 63 झाले 6, 21 7 3 21 आणि आपले 27 मायनस इंटू मायनस प्लस झाले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 75. तर या ठिकाणी आपली ऍडिशन काय ते चेक करा. 5 + 3 8 झाले 14, 1 कॅरी 3 48 या ठिकाणी आपलं काय आलं कॅल्क्युलेशन आलं म्हणजे कशाची dy ची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला पास या ठिकाणी आपल्याला कशाच्या व्हॅल्यू पाहिजे x आणि y च्या. तर बाय क्रॅमर्स रूल तर सर्वात पहिले काय घेऊ आपण x ची व्हॅल्यू पाहिजे तर आपल्याला dx/d आणि नंतर काय पाहिजे आपल्याला व्हॅल्यू, त्यानंतर पाहिजे आपल्याला y ची. तर या ठिकाणी dy/d. तर या ठिकाणी तुम्ही dx चेक करा. dx किती आहे तुमच्यावर 63 आणि खाली किती आलं 99. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 9 ने या ठिकाणी डिवाइड होऊ शकते. तर 9 1 जा 9 1 जा 9 9 9 7 जा. ओके. तर या ठिकाणी चेक करा आपल्याजवळ किती उरलं आहे. आपल्याजवळ 348 अपॉन किती आपल्याजवळ 99. तर या ठिकाणी आपण चेक करू 9 न तर वरती डिवाइड होणार नाही, 3 न डिवाइड होते का चेक करू आपण. 3 3 जा या ठिकाणी 3 1 जा 3, पुन्हा 3 1 जा 3, 1 राहिला 3 6 जा म्हणजे किती आला 160 अपॉन 33. या ठिकाणी आलं 7/11. तर या ठिकाणी आपल्या दोन्ही व्हॅल्यू आलेला म्हणजे या ठिकाणी आपलं 4th नंबरचा एक्झाम्पल सुद्धा संपलेला आहे. म्हणजे आता आपण लिहू शकतो 7/11 and 116/33 is the solution of the equation. ओके. तर या ठिकाणी आपलं काय झालं 3rd नंबरचं एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. आता पाहू आपण नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे या क्वेश्चन मधलं आपण शेवटचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट स्टुडंट या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे एक्झाम्पल थोडं मोठं जाईल कारण की याची सर्वात पहिले काय ते सर्वात पहिले आपल्याकडे याची इक्वेशनच अवेलेबल आहे नाही. तर सर्वात पहिले आपण काय करू या दोघांचं मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वेशन मिळेल. त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. म्हणजे आता सर्वात पहिले काय करू आपण चेक करा. x + y -8 अपॉन अपॉन 2 इक्वल टू x + 2y -14 अपॉन 3. आता याचा क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. पहा 3 × x 3x प्लस 3 × y 3y -24 इक्वल टू 2 × x 2x नंतर झाले 4y -28. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू या साईड पाहिजे, नंबर आपल्याला या साईड पाहिजे. तर आपण सॉल्व्ह करून आपण चेक करा काय घेतलं आपण 3x -2x प्लस 3y -4y आणि या ठिकाणी -28 आहे हा तिकडे घेऊन जा आपण +24 झाला. चेक करा 3x मधून 2x गेले x राहिला
4y मधून 3y गेले, इथं सुद्धा काय राहिला फक्त y, पण चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस येऊन जाईल. आणि या ठिकाणी चेक करू द्या 28 मधून जर तुमचे 24 गेले तर 4च राहील या ठिकाणी, पण साईन कशात येईल मायनसचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या जवळ फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी रेडी झालेलं आहे. आता आपल्याला पाहिजे सेकंड इक्वेशन. तर सेकंड इक्वेशन साठी आपण काय करणार आहोत, त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजेच काय करू आपण, x प्लस वाय मायनस 8 अपॉन 2 इक्वल टू 3x मायनस वाय अपॉन किती दिलं आपल्याला 4. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ, चेक करा. येतोय ना आपल्याजवळ 4x प्लस 4y मायनस 32, चेक करा 6x मायनस 6x झालं. त्यानंतर या ठिकाणी आपलं 2y. तर या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, सर्वात आधी या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले यांचं इक्वेशन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपलं सॉल्व्ह करू शकणार नाही. तर चेक करा, इथं किती दिलं आपल्याला 4x दिला आहे. त्यानंतर हा इकडे आणला तर आपण काय होऊन जाईल मायनस 6x. ओके, त्यानंतर आता किती 4y दिला आपल्याला, तर मायनसचं इकडे येईल तर काय होईल प्लस 2y येऊन जाईल. आणि चेक करा मायनस 32 आपण जर तिकडे घेऊन गेलो तर काय होईल, एक तर निगेटिव्ह जाईल पॉझिटिव्ह. चेक करा या ठिकाणी काय येईल मायनस 2x, या ठिकाणी आपलं 6y, या ठिकाणी 32. जर आपण जर 5 विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी काय करू शकतो, डिवाइड सुद्धा करू शकतो. म्हणजे 2 न डिवाइड केलं तर मायनस x प्लस 3y, या ठिकाणी 16. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इक्वेशन सेकंड सुद्धा तयार झालाय. या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आपल्याजवळ होतं. आता या इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड वरून आपण a1 b1 c1 a2 b2 आणि c2 आपण व्हॅल्यू काढू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता a1 ची व्हॅल्यू आपल्याकडे येते 1. त्यानंतर b1 ची व्हॅल्यू सुद्धा किती आपल्याकडे 1 येईल, मायनस मध्ये -1. आणि c1 ची व्हॅल्यू येईल माझ्याकडे -4. क्लिअर. त्यानंतर a2, आता पाहू शकता तुम्ही a2 ची व्हॅल्यू किती ना आता माझ्याकडे, a2 ची व्हॅल्यू येईल माझ्याकडे -1. त्यानंतर b2 ची व्हॅल्यू माझ्याकडे किती येईल 3. त्यानंतर c2 ची व्हॅल्यू किती येईल माझ्याकडे 16. तर या पद्धतीने आता आपण काय करणार, dx आणि d ची व्हॅल्यू काढणार आहे. तर सर्वात पहिले आपण काढू d ची व्हॅल्यू. तर d च्या व्हॅल्यूसाठी आपला फॉर्म्युला काय आहे, a1 a2 b1 b2. तर a1 चेक करा, a1 किती दिला आपल्याला 1 दिला आहे. त्यानंतर a2 किती दिला आपल्याला -1 दिला आहे. b1 किती दिला आहे -1 दिला आहे. b2 किती दिला आहे 3 दिला आहे. या ठिकाणी पहा 1 × 3 परमनंट मायनस, मग काही -1 × -1. या ठिकाणी पहा तुम्ही किती आलं 3, मायनस इंटू मायनस प्लस, पुन्हा मायनस आहे म्हणजे मायनस इन 1. तर या ठिकाणी व्हॅल्यू किती आली आहे 2. किती आली व्हॅल्यू आपली, dx ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. तर फर्स्ट स्टुडंट या ठिकाणी आपल्याला जागेचा थोडा अभाव आहे, तर आपण काय करू आता, या ठिकाणी तुमच्याजवळ मॅटर लिहिला आहे पूर्ण, त्या मी आता काय करणार आहे इरेज करणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही पहा या ठिकाणी आपलं काय झालं, d ची व्हॅल्यू आलेली आहे. आता मी काढतो dx. तर dx साठी आपला फॉर्म्युला काय आहे, c1 c2 b1 b2. तर चेक करा c1 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली आहे, c1 ची व्हॅल्यू आली आपल्याकडे, c1 ची व्हॅल्यू -4. तर c2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 16. b1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -1. तर b2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे 3. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता -4 × 3 परमनंट मायनस -1 × 16. या ठिकाणी चेक करू शकता -12 मायनस इंटू मायनस प्लस, इथे येईल 16 म्हणजेच आपल्याकडे येईल 4. किती आलं आहे 4. या ठिकाणी आपली व्हॅल्यू आलेली आहे. आता dx झाला, आता पाहिजे आपल्याला dy. तर dy साठी आपला फॉर्म्युला काय यूज करतो आपण, या ठिकाणी a1 a2 c1 c2. तर चेक करू शकता तुम्ही a1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1, a2 ची व्हॅल्यू किती आहे -1, c1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे -4. तर c2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 16. तर या ठिकाणी काय येईल 1 × 16 परमनंट मायनस, त्यानंतर काय -4 × -1. तर 16 1 जा 16. या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल, पुन्हा प्लस इंटू मायनस मायनस, 4 1 जा 4. म्हणजे या ठिकाणी पाच स्टुडंट आपली व्हॅल्यू किती आली आहे 12 आलेली आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आता बाय क्रॅमर्स रूल, आता काय यूज करायचं आपल्याला, बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण x काय काढायचं आपल्याला x. तर काय घेतो आपण dx अपॉन d, आणि काय काढायचं y. तर काय घेतो dy अपॉन d. आता dx ची व्हॅल्यू चेक करा, dx ची व्हॅल्यू आपल्याकडे 4.
आणि डी ची व्हॅल्यू सुद्धा डी ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 2. तर या ठिकाणी डिवाइड जर केलं तर या ठिकाणी किती ना आपल्याकडे 2. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी पहा डी वायची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 12. त्यानंतर 12 आली आहे. त्यानंतर डी ची व्हॅल्यू किती आहे 2. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती आला 6. म्हणजे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू किती आल्या 2 आणि 6. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो 2 and 6 is the solution of the equation. स्टुडंट या ठिकाणी हा आपला जो क्वेश्चन आहे पूर्णतः संपलेला आहे. फक्त काय झालं पहिले आपण इकडे लिहिलं होतं, त्यानंतर इकडे गेलो, त्यानंतर पुन्हा इरेज करून आपण पुन्हा पार्ट इथपर्यंत लिहून आपण इथं सॉल्व्ह दाखवलेला आहे. तुम्ही मागं जाऊन थोडं एकदम पद्धतशीरपणे पाहू शकता का, जेणेकरून तुम्हाला अडचण जायला नको. आता या ठिकाणी आपला जो हा क्वेश्चन होता, हा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झाला आहे. याच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ येत जाईल, शॉर्ट व्हिडिओ कमीत कमी 25 ते 30 मिनिटाचे येत जाईल. तर नेक्स्ट क्वेश्चन तर राहील आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.